सर्वांचे आपल्या उज्ज्वला ब्लॉग चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा। सोमवारी ना छान अशा प्रकारे देवपूजा करून घेतली। त्यानंतर इथे शंकराची देखील पूजा करून घेतली, कारण श्रावणातील दुसरा सोमवार होता। तर त्यानंतर आपल्या इथे सद्गुरू आत्मा मालिक माऊलींचं देखील मेडिटेशन झालं, माऊलींची पूजा झाली आणि त्याचबरोबर बाबांची आरती देखील करून घेतली। त्यानंतर शंकराच्या पिंडीला पहिल्यांदा पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत पाण्याने अशा प्रकारे छान अभिषेक करून घेतला। पिंड छान पुसून घेतली आणि पिंडीला व्यवस्थित अत्तर लावून घेतलं, भस्म लावून घेतला आणि चांदीचं बेलपत्र अर्पण केलं। त्यानंतर आपलं बेल अर्पण केलं। इथे ना मला 5 पानाचं बेल मिळालं होतं, ते देखील अर्पण केलं। ओम नमः शिवाय म्हणत अशा प्रकारे छान पूजा करून घेतली। आणि सोमवारी शंकराला तीळ, शिवामूठ तीळ होती, तर तीळ देखील अर्पण करून घेतली। अशा प्रकारे छान पूजा झाली। त्यानंतर इथे ना आरती पण करून घेतली, शिवस्तुती पण वाचून घेतली आणि अशा प्रकारे छान देवपूजा झाली। मनोभावे शंकराचं दर्शन घेतलं आणि अशी संपूर्ण पूजा तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर केली। आणि सोमवारी ना शक्यतो शिवलेल्या अमृतचा 11वा अध्याय अवश्य वाचन करत जावा। तर त्यासाठी इथे ना मी 11वा अध्याय वाचन करून घेतलं। त्यानंतर दुपारी ना मला थोडासा रिकामा वेळ होता, तर मला 2-3 दिवसापासून आहे ना हे जे बोळका आहे याला कलर करायचं होतं। तर आतमधून रेड कलर दिला आणि बाहेरून ग्रीन असं दुपारच्या वेळेमध्ये मी थोडंसं एक बोळकं डेकोरेटिव्ह केलं। तर याच्यात आपण कॉईन ठेवू शकतो, देवपूजेचं काही सामान ठेवू शकतो। तर अशा प्रकारे छान बोळक्याला मी छान डेकोरेटिव्ह केलं। तर कसं वाटतं मला नक्कीच सांगा। आणि हो, आपले व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।